हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपल्याला माहिती आहे की प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजचं मिळून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. यामधले जे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात यांचे काही सबटाइप्स आहेत. त्यातला पहिला आहे नाउन क्लॉज. याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. आजचं लेक्चर लेंदी असेल, मात्र यामध्ये नाउन क्लॉज कसे असतात, ते कसे आयडेंटिफाय करायचे, त्यामध्ये आपण कोणते कंजंक्शन्स वापरतो, त्याचसोबत टेन्सनुसार नाउन क्लॉजच्या रचना कशा बदलतात आणि त्याचे काही सबटाइप्स आहेत का, या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन तर केलेलं आहेच. शिवाय आपण प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स सुद्धा सोडवणार आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला नॉर्मल वाक्यरचना करण्यासाठी उपयोगी पडतील. त्याचबरोबर फिल इन द ब्लँक्सचे जर क्वेश्चन्स असतील, स्पॉट द एरर, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, अशा वेगवेगळ्या क्वेश्चन्ससाठी आपल्याला हे सगळे उपयोगी पडणारे आज पॉईंट्स आपण बघणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुम्हाला जिथे महत्त्वाचं वाटतं तिथे नोट्स काढा. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला नाउन क्लॉजबद्दल आज समजतील. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याचं आपण जे काही मीनिंग आहे ते बघितलेलं. आज थोडं डिटेलमध्ये आपण बघूयात की नक्की हे आयडेंटिफाय कसे करायचे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजेस जे असतात यांना आपण मुख्य वाक्य म्हणतो. बरोबर. अर्थ पूर्ण होण्यासाठी ही स्वतंत्र वाक्य असतात. म्हणजे यांच्यामध्ये जो काही अर्थ असणार आहे यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही एका सेंटेन्सवरती अवलंबून राहावं लागत नाही. आपण जर असं म्हटलं आय नो, तर याचा अर्थ आहे की मला माहिती आहे. जरी हे वाक्य आपण 2 शब्दांनी बनवलेलं असेल, फक्त सब्जेक्ट आणि व्हर्ब असेल, तरी देखील हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे. आता आपण एक दुसरं वाक्य बघूयात. व्हेन ही विल रिटर्न. आता हे जे वाक्य आहे व्हेन ही विल रिटर्न, याचा मराठीत अर्थ काय असतो की तो जेव्हा परत येईल तेव्हा. मग तो जेव्हा परत येईल तेव्हा काय होणार आहे, काय झालं होतं, किंवा याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळत नाही. थोडक्यात अर्थ पूर्ण करण्यासाठी हे वाक्य इनकम्प्लीट आहे. आणि याला जर स्वतःचा अर्थ पूर्ण करायचा असेल तर एखाद्या स्वतंत्र अर्थ असणाऱ्या वाक्यावरती याला अवलंबून राहावं लागेल. बरोबर. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहे, हे स्वतंत्र नाही, आणि त्यासाठी त्याला अवलंबून राहावं लागेल इतर वाक्यावरती. मग हे जे असतात यांना आपण काय म्हणतो, सबऑर्डिनेट क्लॉजेस. प्रिन्सिपल क्लॉज जो असतो हे एक स्वतंत्र मुख्य वाक्य असतं, प्रधान वाक्य असतं, जे इतर वाक्य त्याच्यावरती अवलंबून असतात. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सांगितलेलं जे वाक्य आहे याला आपण उपवाक्य म्हणतो. हे स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून हे इतर वाक्यावरती म्हणजेच मुख्य वाक्यावर, प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात. इतक्या सोप्या पद्धतीने आता आपल्याला प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस बद्दल कळलेलं आहे. ओके. आता आपण काही गोष्टी थोडक्यात रिवाइज करूयात. आपण ज्यावेळेस सेंटेन्सेसचे टाइप्स बघितलेले त्यामध्ये आपण मुख्य 3 टाइप बघितलेले: सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स जे असतं यामध्ये आपल्याला एक सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट दिलेला असतो. ते वाक्य स्वतःमध्ये अर्थपूर्ण असतं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये एकपेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉज असू शकतात. ते एखाद्या कंजंक्शननी जोडलेले असतात. इथे आपण जे कंजंक्शन्स जोडलेले असतात हे असतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा एक आपण टाईप बघितला होता. यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असेल आणि एकपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. ठीक आहे. एकपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे मिनिमम एक तरी असलाच पाहिजे. आणि इथे जे कंजंक्शन्स आपण वापरतो हे सगळे असतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. ठीक आहे. आपल्याला हे बेसिक माहिती आहे, आपण फक्त रिवाइज करत आहे. एक लिंक लागली पाहिजे तुम्हाला अभ्यास करताना, म्हणून या गोष्टी थोडक्यात आपण बघितल्या. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपण हे जे सबऑर्डिनेट क्लॉजेस वापरलेले असतात याचे पुन्हा 3 सबटाइप्स होतात. पहिलं आहे नाउन क्लॉज, दुसरं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरं आहे ॲडव्हर्ब क्लॉज. ओके. इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आज चालू करायची आहे आजच्या लेक्चरमध्ये, नाउन क्लॉज. नाउन क्लॉज आपण सुरुवात करत असताना त्याचे काय काय टाइप्स असू शकतात किंवा सबटाइप्स असू शकतात ते बघूयात. याचे टोटल असतात 5 सबटाइप्स. बरं, आता हे याचे टाइप्स किंवा सबटाइप्स आपण बघत आहे. भरपूर मोठी लिस्ट होत आहे, मात्र अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा कशाला काय म्हणतात हे तुम्हाला समजलं तरच त्याचे रूल्स तुम्हाला समजतील, आणि मग परीक्षेमध्ये कोणता रूल कुठे अप्लाय करायचा हे तुमची जे काही शंका असते, ही जी तुमची भीती असते ती कमी होईल. सो टेन्शन घेण्यापेक्षा जास्तीत जास्त किती नॉलेज मिळवता येईल याचा विचार करा. नाउन क्लॉजमधला आपला पहिला टाईप असतो तो म्हणजे
तो जो नाउन क्लॉज आहे वाक्यात वापरलेला तो व्हर्बचा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. दुसरं असू शकतं की ते सब्जेक्ट सारखं काम करतं. वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्याचं काम सुद्धा नाउन क्लॉज करू शकतो. तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे जो नाउन क्लॉज आपण वापरलेला आहे तो कॉम्प्लिमेंट सारखं काम करतो. म्हणजे व्हर्बची कॉम्प्लिमेंट असू शकते. फोर्थ टाईप जो असतो नाउन क्लॉजमध्ये तो असतो अपोजिशन. अपोजिशन नाही अपोजिशन. आणि फिफ्थ टाईप जो आहे नाउन क्लॉजचा यामध्ये हे जे नाउन क्लॉज आपण बनवणार आहे किंवा वाक्यामध्ये जे असतात ते ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतात. पण हे इथे आता व्हर्बचे ऑब्जेक्ट नाही आहेत. एकतर तो प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट असू शकतो, इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट असू शकतो आणि त्याचबरोबर एखाद्या पार्टिसिपलचा ऑब्जेक्ट असू शकतो. ठीक आहे. आता हे इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? 2 + V1. व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरण्याच्या आधी जर आपण टू हे एक प्रिपोजिशन वापरलं असेल तर आपण त्याला इन्फिनिटिव्ह व्हर्ब म्हणतो. तो जर हा ऑब्जेक्ट इन्फिनिटिव्हचा असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर प्रिपोजिशनचं सुद्धा असू शकतो आणि पार्टिसिपल्स. पार्टिसिपलमध्ये 2 पार्टिसिपल असतात. एक असतं प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला आपण V4 म्हणतो आणि एक असतं पास्ट पार्टिसिपल ज्याला आपण V3 म्हणतो. ठीक आहे. तर हे आपण प्रकार सगळे बघितलेले आहेत कशाला काय म्हणतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आता आपण बघूयात. जर एखादी फ्रेज असेल तर त्या फ्रेजमध्ये सब्जेक्ट असेलच असं नाही. एक्झाम्पल बघूयात. जर मी असं म्हटलं इंडिया एक्सपेक्ट्स टू विन द वर्ल्ड कप. आता या ठिकाणी हे जे आपण व्हर्ब वापरलेलं आहे याबद्दल आपल्याला टू विन द वर्ल्ड कप या फ्रेजमध्ये माहिती मिळते. त्यामुळे ही एक फ्रेज झालेली आहे ज्याला आपण नाउन फ्रेज म्हणू शकतो. पण जर आपल्याला क्लॉज बनवायचा असेल तर त्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट व्हर्ब असावं लागतं तरच तो क्लॉज होतो. फॉर एक्झाम्पल हेच वाक्य आहे हे आता आपण क्लॉजमध्ये बनवूयात. इंडिया एक्सपेक्ट्स दॅट इट विल विन द वर्ल्ड कप. म्हणजे या ठिकाणी आपण दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे. सोबतच इथे आपल्याला एक सब्जेक्ट दिसत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक फायनाईट व्हर्ब दिसत आहे. ओके. त्यामुळे या वाक्याला आपण एक क्लॉज कन्सिडर करणार. ही आता फक्त फ्रेज राहिलेली नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे खूप महत्त्वाचं आहे क्लॉज नक्की कसे असतात हे समजण्यासाठी. आज आपलं पहिलं लेक्चर आहे क्लॉजबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघताना, म्हणून या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण या पुस्तकामध्ये जे काही रूल्स दिलेले आहेत ते नाउन क्लॉजचे काय रूल्स आहेत बघून लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हाला जर आता नोट्स काढणं शक्य असेल तर हे लिहून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट काढा आणि नंतर तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. आता आपण ॲक्च्युअल नाउन क्लॉजसाठी जे काही रूल्स आहेत त्यांचा अभ्यास करायला सुरुवात करूया. रूल्समध्ये सगळ्यात पहिला रूल दिलेला आहे यूज द कंजंक्शन्स दॅट, इफ, वेदर, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय, व्हॉट, व्हॉटएव्हर, हू, हुज, हुम, विच. हे जे कंजंक्शन्स आहेत हे आपण नाउन क्लॉज बनवण्यासाठी वापरू शकतो. सेकंड रूल आहे tense of the noun clause should be in the past if the verb of the main clause is in the past. जर आपण मेन क्लॉज म्हणजेच प्रिन्सिपल क्लॉजमध्ये पास्ट टेन्स वापरला असेल तर आपल्याला जे आपण पुढे नाउन क्लॉज बनवणार आहे त्यात देखील पास्ट टेन्समध्येच वाक्यरचना करणं कंपल्सरी असतं. हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स असतात त्यासाठी तुम्हाला या रूलची खूप मदत होईल. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा मग स्पॉट द एरर, एरर डिटेक्शन जे काही आपण म्हणतो त्या सगळ्या पद्धतीच्या वाक्यरचनांसाठी आपल्याला या गोष्टींची मदत होईल. तुम्ही ह्या रूलचा जरा व्यवस्थित अभ्यास करा. इथे आपण काय म्हणत आहोत, मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज जर आपला पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढे येणारा नाउन क्लॉज हा आपला पास्टमध्येच असला पाहिजे. टेन्सबद्दल याच रूलमध्ये पुढे सांगितलेलं आहे द टेन्स ऑफ युनिव्हर्सल ट्रूथ डज नॉट चेंज. जर आपण क्लॉज बनवताना प्रिन्सिपल क्लॉज नंतर एखादं कंजंक्शन वापरलेलं आहे आणि त्यापुढे आपण जे सेंटेन्स लिहिणार यात आपण एखाद्या युनिव्हर्सल ट्रूथबद्दल म्हणजे वैश्विक सत्याबद्दल काही बोललेलं असेल तर तिथे आपल्याला त्याचा पास्ट टेन्स करण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की आपण युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो. मग तो जो प्रेझेंट टेन्स आहे तोच कायम ठेवायचा. इथे आपल्याला पास्ट टेन्स करण्याची गरज नाही. ओके.
थर्ड रूल आहे नाउन क्लॉजच्या बद्दल. नाउन क्लॉज शुड नेव्हर बी एक्सप्रेस्ड इन इंटरोगेटिव्ह फॉर्म. या रूलबद्दल थोडं डिटेलमध्ये बघूयात. ज्यावेळेस आपण क्वेश्चन बनवत असतो त्यावेळेस आपण WH टाईपचा एक वर्ड वापरतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं आणि नंतर सब्जेक्ट येतो. आता एक एक्झाम्पल बघूयात आपण. व्हॉट आर यू डुईंग. या वाक्यामध्ये मी WH वर्ड नंतर आर वापरलेला आहे, जे इथे वाक्यात हेल्पिंग वर्बचं काम करतं, आणि नंतर सब्जेक्ट वापरलेला आहे. त्यामुळे हा काय झाला, क्वेश्चन. पण जे आपण कंजंक्शन्समध्ये WH टाईपचे वर्ड्स बघितले, व्हॉट, व्हॉटएव्हर, हू, व्हिच, हुज, मगाशी आपण जे काही कंजंक्शन्स बघितले ते वापरत असताना जर आपण नाउन क्लॉजची वाक्यरचना केली असेल तर मात्र आपल्याला अशा पद्धतीने क्वेश्चन बनवायचं नाहीये, नॉर्मल वाक्यरचना करायची आहे. म्हणजे व्हॉट आर यू डुईंगच्या ऐवजी आपण एक एक्झाम्पल बघूयात. आय नो व्हॉट यू आर डुईंग. या ठिकाणी आपण एक प्रिन्सिपल क्लॉज वापरलं, बरोबर. त्यानंतर एक कंजंक्शन वापरलेलं आहे आणि पुढे वाक्यरचना आपण साधी केलेली आहे. इथे आपण प्रश्न बनवलेला नाही. ठीक आहे. सो हा रूल आपला काय सांगत होता, नाउन क्लॉजमध्ये आपण इंटरोगेटिव्ह फॉर्ममध्ये वाक्य बनवायचं नाही. ते एक नॉर्मल स्टेटमेंट असलं पाहिजे. वाक्य प्रश्नार्थक होता कामा नये. ठीक आहे. प्रश्नार्थक वाक्य बनवायचं नाही. आता आपल्याला या पुस्तकामध्ये वर्कबुक एक्सरसाइज A सोडवायला दिलेली आहे. यामध्ये त्यांनी आपण जे काही मगाशी टाईप्स बघितले त्या टाईपनुसार एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जे प्रकार आपण बघितले होते, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, सब्जेक्ट, अपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, त्यानंतर कॉम्प्लिमेंट. अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. म्हणजे सबटाईप्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइजच त्यांनी सोडवायला दिलेली आहे आणि त्यावरून सेल्फ स्टडी करून आपल्याला हे सगळे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. या लेक्चर सिरीजमध्ये आपण सगळे एक्सरसाइज इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत आहे. बरेच जणांना वाटेल की पुस्तक तर आहे आपल्याकडे, मग कशाला गरज आहे या सगळ्याची. तर पुस्तकातली भाषा पण थोडी अवघड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त मागची उत्तरं बघून, जी काही पुस्तकात दिलेली उत्तरं आहेत ती बघून आपल्याला सगळंच समजतं असं नाही. त्यामुळे ही लेक्चर सिरीज सगळ्यांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देण्यात येत आहे. भरपूर फायदा होणार आहे तुम्हाला या लेक्चर्सचा. व्यवस्थित अटेंड करा. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे ॲक्च्युली या लेक्चर सिरीजला. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, स्वतःही अभ्यास करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा अभ्यासात मदत करा. आपण आता ही एक्सरसाइज जी सोडवणार आहे यामध्ये लक्षात घ्या सबटाईप्सचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहे. ठीक आहे. डायरेक्शन्स वाचूयात. अ स्टुडंट इज रिक्वायर्ड टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ नाउन क्लॉज. नाउन क्लॉज बनवायचा आहे. मग नाउन क्लॉज बनवताना आपण मगाशी जे रूल्स बघितले ते सगळे आपण फॉलो करायचे. सगळ्यात महत्त्वाचा टेन्सचा रूल फॉलो झाला पाहिजे. त्यानंतर आपण जे कंजंक्शन्स वापरत आहोत ते सुद्धा योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजेत. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंजंक्शन्स वापरलेले असतील, WH टाईपमधले जे वर्ड्स आहेत ते आपण कंजंक्शन म्हणून वापरत असू तर तिथे आपल्याला ते वाक्य प्रश्नार्थक होता कामा नये, नॉर्मल वाक्य बनवायचं आहे. हे 3 तर बेसिक नियम आहेत, हे आपल्याला सगळीकडे फॉलो करून बघावे लागतील. सुरुवात करूयात आता एक्सरसाइज सॉल्व करायला. ऑब्जेक्ट टू अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. या ठिकाणी आपण जो काही नाउन क्लॉज बनवणार आहे तो आता व्हर्बचा ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. ओके. एक्झाम्पल आहे. आता इथे त्यांनी प्रिन्सिपल क्लॉज दिलेला आहे, म्हणजे एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. पुढे मग कंजंक्शनचा वापर करून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. सो हे आपल्याला फिल इन द ब्लँकच्या एक्सरसाइज सारखं आहे किंवा तुम्ही याला सेंटेन्स कंप्लीशन म्हणू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पॉट द एररसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. पहिलं सेंटेन्स आहे आय से. यापुढे तुम्ही कंजंक्शन वापरायचं आहे आणि जे वाक्य असेल ते बनवावं लागेल. इथे या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्यरचना बनवू शकता. मी एक्झाम्पल म्हणून काही वाक्य सांगते. आय से दॅट ही इज फेमस. आता मला हे जे वाक्य बनवायचं आहे यामध्ये मी दॅट कंजंक्शनचा वापर केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आय सेड. आता इथे काय वापरलेलं आहे आपण, सेड. प्रिन्सिपल क्लॉज पास्ट टेन्स सांगत असेल तर पुढे आपण जे काही लिहिणार आहे ते सुद्धा पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. आता एक एक्झाम्पल म्हणून मी लिहिते आय सेड दॅट ही वॉज इल. या ठिकाणी ही रचना पास्ट टेन्समध्ये करणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आय कॅन नॉट से whether he is good for you. म्हणजे इथे आपण वेदर हे कंजंक्शन वापरलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण क्लॉज बनवलेला आहे, तो असेल नाउन क्लॉज आणि तो काय करत आहे इथे या वाक्यातला ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे.
आता ज्या वेळेस आपण वाक्याला काय ने प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो, बरोबर? फॉर एक्झाम्पल हेच आपण एक्झाम्पल बघूयात. आय कॅन नॉट से, मी सांगू शकत नाही. पण मी काय सांगू शकत नाही, तर तो तुझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मी तुला सांगू शकत नाही. त्यामुळे हे पूर्ण वाक्य जे आहे, हे जे क्लॉज आहे हे आपलं ऑब्जेक्ट सारखं काम करतं. नेक्स्ट एक्झाम्पल, शी रिफ्युज्ड. इथे रिफ्युज्ड पास्ट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, सो पुढचं वाक्य सुद्धा आपल्याला पास्ट टेन्स मध्येच वापरायचं आहे. कंपल्सरी तशाच पद्धतीची वाक्यरचना असली पाहिजे. मी जे एक्झाम्पल्स सांगत आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचे सुद्धा एक्झाम्पल्स बनवू शकता. एक्झाम्पल आता इथे आपण कंप्लीट करूयात. शी रिफ्युज्ड व्हॉट शी सेड. ओके, म्हणजे ती जे बोलली होती ते तिने नाकारलं. नेक्स्ट आहे आय डोंट नो व्हॉट. आता यांनी इथे कंजंक्शन ऑलरेडी वापरून दिलेलं आहे, आपल्याला योग्य पद्धतीने पुढची रचना करायची आहे. बेसिक गोष्ट इथे आपल्याला काय फोकसमध्ये ठेवायची आहे, जो आपला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन वापरलेला आहे त्यानंतर नॉर्मल वाक्यरचना वापरायची आहे, क्वेश्चन बनवायचा नाही. आय डोंट नो व्हॉट यू आर सेईंग. जे मला नाही माहिती तू काय बोलत आहे. इथे आपण व्हॉट आर यू सेईंग म्हटलं तर तो प्रश्न होईल, मात्र इथे तुम्ही नीट बघा आपण काय लिहिलेलं आहे, व्हॉट यू आर सेईंग. त्यामुळे हा नाउन क्लॉज आहे जो आपल्याला या वाक्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉजचं काम करतो. आणि हा नाउन क्लॉज कसा आहे, नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब. भविष्यामध्ये अशा पद्धतीचा एखादा प्रश्न येऊ शकतो की खालील नाउन क्लॉजचा प्रकार ओळखा. त्यावेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर लिहावं लागेल. दिस नाउन क्लॉज इज युज्ड ॲज ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब इन द गिवन सेंटेन्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय नो व्हॉट. यामध्ये सुद्धा आपल्याला कंजंक्शन कोणतं वापरायचं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. सेम अशाच पद्धतीची, हे जी फिफ्थ सेंटेन्स आहे अशाच पद्धतीची वाक्यरचना इथे पण करायची आहे. आय नो व्हॉट यू लाईक. मला माहिती आहे तुला काय आवडतं. सो हे आपण नॉर्मल वाक्य बनवलेलं आहे. सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, यावरून हे एक वाक्य परिपूर्ण आहे. मात्र हे व्हॉट यू लाईक इनकम्प्लीट असल्यामुळे हे या वाक्यावरती, प्रधान वाक्यावरती अवलंबून आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर व्हॉट यू लाईक हे वाक्य त्याचा स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इनकम्प्लीट आहे, म्हणून हे झालं सबऑर्डिनेट आणि त्याचा अर्थ पूर्ण करणारं वाक्य प्रिन्सिपल क्लॉज. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वंडर वाय शी डिडंट जॉईन गुगल. या वाक्यामध्ये आपण व्हाय कंजंक्शन वापरलेलं आहे आणि पुढे जी वाक्यरचना आपण करत आहोत ही आपण योग्य पद्धतीने केलेली आहे. आता ज्या वेळेस आपण टेन्सबद्दल बोलत आहे, प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जर प्रेझेंट टेन्स दिलेला असेल तर पुढे जो काही आपण क्लॉज बनवत आहोत सबऑर्डिनेट क्लॉज, इथे कोणताही टेन्स आपण वापरू शकतो. मात्र जर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला पास्ट टेन्स दिलेला असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये देखील पास्ट टेन्स वापरणं कंपल्सरी असतं. नेक्स्ट एक्झाम्पल, आय डाऊट व्हॉट ही सेज. म्हणजे मला शंका आहे की तो जे बोलत आहे ते. त्यामुळे इथे आपण हे नाउन क्लॉज बनवलेलं आहे. हे काय असणार आहे आपलं नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब. आता ही शेवटची दोन एक्झाम्पल्स बघूयात. आय एम सर्टन दॅट ही हॅज रिझाइन्ड. यापुढे कोणतंही वाक्य असेल इथे आपण फक्त दॅट कंजंक्शनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट, द पोलीस सस्पेक्टेड. इथे मात्र आता सस्पेक्टेडला आपल्याला पास्ट टेन्स वापरलेला दिसतोय, तर पुढे जे आपण नाउन क्लॉज बनवणार ते सुद्धा पास्ट टेन्समध्ये पाहिजे. द पोलीस सस्पेक्टेड दॅट ही वॉज अ थीफ. तो एक चोर आहे असं पोलिसांना वाटलं होतं. इथे आपण वॉज वापरल्यामुळे ही वाक्यरचना पास्ट टेन्समध्ये कंप्लीट होते. पुढे एक नोट दिलेली आहे. व्हेन नाउन क्लॉज बिगिन्स विथ इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स, conjunctions of noun clause, and is followed by principal clause that is used before interrogative pronouns what, when, where. आपण मगाशी जे काही WH टाईपने सुरू होणारे शब्द बघितले ज्यांना आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो, त्यांनी जर नाउन क्लॉजची सुरुवात होत असेल तर त्याच्या आधी दॅट सुद्धा वापरलं जातं. एक्झाम्पल्स बघूयात. She says that when he will come is uncertain.
या ठिकाणी आपण हे जे कंजंक्शन वापरलेलं आहे नाउन क्लॉजसाठी त्याच्या आधी दॅटचा वापर झालेला दिसतो. आणखीन एक एक्झाम्पल, शी सेड दॅट वेदर शी वुड पास वॉज डाऊटफुल. ओके, इथे आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथे सेडचा वापर झालेला आहे तर इथे आपण विल न वापरता वुडचा वापर केलेला आहे, हे थोडंसं नोटीस करा. ओके, फर्स्ट टाईप आपण बघितला, त्याचे एक्झाम्पल्स बघितले, प्रॅक्टिस केली. आता आपण नाउन क्लॉज अपोजिशनमध्ये कसा वापरायचा त्याबद्दल बघूयात. थोडक्यात अपोजिशन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल मुंबई. मुंबई द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. तर या ठिकाणी मी नुसतं इतकं जरी म्हटलं फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया तर आपल्याला माहिती आहे की ती मुंबई आहे. मग मुंबई या शब्दाचं अपोजिशन काय आहे? फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया ही फ्रेज, म्हणजे हे पूर्ण जे शब्दसमूह आपण वापरलेला आहे हा आपण मुंबईसाठी वापरला. मग अपोजिशनचा अर्थ काय असतो? त्या योग्यतेचा किंवा त्या समान. ठीक आहे, म्हणजे त्याच्या समानतेने आपण एखादा शब्द वापरलेला असतो म्हणून आपण त्याला अपोजिशन म्हणतो. ऑपोजिशन म्हणजे विरोध, पण इथे एनी आपण सुरू करत आहे, हे आहे अपोजिशन आणि याला आपण योग्यतेचा किंवा समान दर्जाचा किंवा एकाच नाऊनसाठी किंवा प्रोनाऊनसाठी वापरलेला एक शब्दसमूह म्हणून आपण अपोजिशन म्हणतो. आणि हा जो नाउन क्लॉज आहे, कोणताही नाउन क्लॉज आपण जेव्हा बनवतो तेव्हा तो अपोजिशन सारखं सुद्धा काम करू शकतो, हे आपण आता बघणार आहे. हा एक्सरसाइज एचाच पार्ट आहे. यामध्ये आपल्याला 4 एक्झाम्पल्स दिले आहेत जे कंप्लीट करायचे आहेत नाउन क्लॉज ऑफ अपोजिशन बनवून. He never believed in his statement that he will help her. हे वाक्य मी कंप्लीट केलेलं आहे. प्रिन्सिपल क्लॉज मधलं वाक्य काय आहे? She never believed in his statement. इन हिज स्टेटमेंट म्हणजे त्याच्या वाक्यात तिने किंवा त्याच्या बोलण्यावरती तिने कधी विश्वास ठेवला नाही, पण त्याचं जे काय वाक्य होतं किंवा त्याचं ते काय बोलणं होतं, दॅट ही विल हेल्प हर, म्हणजे तो तिला मदत करेल याच्यावर तिने कधीही विश्वास ठेवला नाही. त्यामुळे इन हिज स्टेटमेंटचं अपोजिशन काय आहे? दॅट ही विल हेल्प हर, म्हणजे पुढे विश्लेषण दिलेलं असतं थोडक्यात अपोजिशन म्हणजे. ठीक आहे, सविस्तर माहिती. नेक्स्ट एक्झाम्पल, नो वन हर्ड द न्यूज दॅट ही डाईड. आता इथे पण आपण एक नाउन क्लॉज बनवून वाक्य बनवलेलं आहे. दॅट कंजंक्शन वापरलं, सब्जेक्ट आहे आणि फायनाईट वर्ब आहे, म्हणजे आपल्याला हे सबऑर्डिनेट क्लॉज बनवता आलेला आहे. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज इथे या न्यूजबद्दल आपल्याला अपोजिशन सांगतो. नो वन हर्ड द न्यूज, पण कसली न्यूज किंवा त्या न्यूजबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशात मिळत आहे आपल्याला? या पुढच्या फ्रेजमध्ये. मग दॅट ही डाईड ही जी फ्रेज आहे, हे जे आपलं क्लॉज आहे ते इथे अपोजिशनचं काम करत आहे. आता हे जे पुढचं सेंटेन्स आहे ते कंप्लीट करूयात आपण. इट इज ट्रू दॅट ही इज ऑनेस्ट. काहीही वाक्य बनवू शकता इथे तुम्ही. दॅटच्या ऐवजी इतरही कोणतं जे काही आपण मगाशी कंजंक्शन्स बघितले ते वापरू शकता. मी फक्त एक्झाम्पल्ससाठी हे बनवत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज नॉट नोन हाऊ शी एस्केप्ड. इथे पण आपण हाऊ कंजंक्शन वापरलेलं आहे आणि आपले जे क्लॉज बनवलेला आहे तो इथे अपोजिशनचं काम करतो. आता आपण थर्ड टाईप बघूयात क्लॉजचा, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजेच काय? नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. वाक्यात जो आपण वर्ब वापरलेला आहे त्याच्याबद्दल ती कृती परफॉर्म करणारा आपला सब्जेक्ट असतो आणि तो आता इथे सब्जेक्ट एक शब्दाचा नसून एक अख्खं वाक्य असेल, सबऑर्डिनेट क्लॉज असेल जो इथे सब्जेक्ट सारखं कार्य करेल. ठीक आहे. नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट इज यूज इन प्लेस ऑफ प्रोनाउन्स इट, धिस, दॅट. म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही इट किंवा धिस, दॅटच्या जागी एखादं सबऑर्डिनेट क्लॉज टाकू शकलात तर ते तुमच्यासाठी नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ वर्ब असं कार्य करेल. ठीक आहे. एक्झाम्पल आहे, इट इज ट्रू व्हॉट ही नोज. आता या वाक्यामध्ये आपण वाक्यरचना बदललेली आहे. व्हॉट ही नोज इज ट्रू. इज या वर्बसाठी सब्जेक्ट म्हणून कार्य करणारा व्हॉट ही नोज हा एक पूर्ण शब्दसमूह आहे. ठीक आहे, त्यामुळे हा आपला सब्जेक्ट आहे या वाक्यातला. सो दिस इज नाउन क्लॉज ॲक्च्युली अँड इट फंक्शन्स ॲज सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. ओके, अशा पद्धतीने आता आपल्याला एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट यू आर डुईंग इज रिअली कमेंडेबल. या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट म्हणून ऑलरेडी नाउन क्लॉज दिलेला आहे. पुढे आपल्याला वाक्य कंप्लीट करायचे. वेदर ही विल कम
इज अनसर्टन. अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे नाउन क्लॉज ॲक्च्युली, त्याचं सबटाईप. थर्ड सेंटेन्स आहे हाऊ शी डिसअपियर्ड इज अननोन. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे दॅट ही इज ऑनेस्ट इज हार्ड टू डिनाय. या वाक्यामध्ये हे वाटेल तुम्हाला की आपण ऑलरेडी एक व्हर्ब वापरलेला आहे, पण हे जे व्हर्ब आहे हे फक्त या एका क्लॉज पुरतं आहे. म्हणजे हे एक स्वतंत्र वाक्य असतं, पण अर्थ पूर्ण करण्यासाठी ते इतर वाक्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे, त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यासाठी आपल्याला एक व्हर्ब वापरावा लागेल. दॅट ही इज ऑनेस्ट इज हार्ड टू डिनाय. एक नोट दिलेली आहे आपल्याला, ही एक महत्त्वाची नोट आहे. व्हेअर शी केम फ्रॉम ऑर व्हेअर शी लिव्ड इज डिफिकल्ट टू टेल. आपल्याला वाक्य दिलेली आहेत, यामध्ये ऑर हा एक शब्द वापरलेला आहे. आपण ऑरला मराठीमध्ये काय म्हणतो, अथवा, किंवा आणखीन एक शब्द आहे किंवा. ज्यावेळेस आपण अथवा किंवा किंवा असा शब्द वापरतो त्यावेळेस तिथे आपण एक सिलेक्शन केलेलं असतं, जे दोघातला एक. त्यामुळे जे व्हर्ब येईल ते सिंग्युलर असायला हवं. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इजचा वापर केलेला आहे, म्हणजे हे सिंग्युलर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. व्हॉट ही सेज अँड व्हॉट ही डज आर डिफिकल्ट टू टेल. या वाक्यात आपण अँडनी वाक्य जोडलेलं आहे, म्हणजे इथे आपण दोन्ही वाक्यांना महत्त्व देत आहे. इथे सिलेक्शन नाहीये, दोघातला एक असं नाहीये. आणि म्हणतो आपण, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. मग हे अर्थातच अनेक वचन झालं, म्हणून आपल्याला व्हर्ब वापरताना देखील प्लुरल व्हर्ब वापरायचं आहे. आता नाउन क्लॉजचा फोर्थ टाईप आहे, तो म्हणजे नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल अँड प्रिपोजिशन. मगाशी आपण अगदी सुरुवातीला लेक्चरमध्ये हे डिस्कशन केलेलं आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + V1 असेल. पार्टिसिपलमध्ये आपण V3 किंवा V4 वापरलेलं असू शकतं. आणि प्रिपोजिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, प्रिपोजिशन्स म्हणजे बाय, इन, इनटू, ऑन अशा प्रकारचे प्रिपोजिशन्स असतात. यांचा ऑब्जेक्ट म्हणून जर क्लॉज काम करत असेल तर त्याला काय म्हणायचं, नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, किंवा मग नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ज्याच्यासाठी हा कार्य करत असेल त्यानुसार याचा टाईप ठरतो. एक्झाम्पल, आता ही सुद्धा वर्कबुक एक्सरसाइज एच आहे. यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे कंप्लीट करायचे आहेत. पहिले एक्झाम्पल, आय वॉज प्लीज्ड बाय व्हॉट शी सेड. आता यात महत्त्वाच्या गोष्टी नोटीस करण्यासारख्या. पहिली गोष्ट म्हणजे इथे पास्ट टेन्स वापरलेला दिसतोय, तर पुढे जे वाक्य असेल ते कंपल्सरी पास्ट टेन्समध्ये वापरायचं. ठीक आहे, टेन्सवरती थोडासा फोकस करा, अजिबात ही गोष्ट चुकता कामा नये. त्यानंतर आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन वापरून सुद्धा पुढे जी वाक्यरचना आहे त्यामध्ये आपण प्रश्न बनवलेला नाही. हे एक नॉर्मल वाक्यासारखं आपल्याला बनवायचं आहे. त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते नॉर्मल ठेवायचं. आणि हा जो नाउन क्लॉज आहे हा इथे आत्ता बाय या प्रिपोजिशनसाठी एक ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे. त्यामुळे ह्याचा टाईप कोणता झाला, नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ preposition. Okay, next example, listen to whatever your parents say. या वाक्यात सुद्धा आपण एक कंजंक्शन वापरलेलं आहे. पुढची जी वाक्यरचना आहे ती योग्य पद्धतीने बनवायची आहे. यात टू या प्रिपोजिशनसाठी हे ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे. हा जो नाउन क्लॉज आहे तो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एव्हरीबडी वॉज pleased to note how he was performing. तर इथे आपण हे जे एक्झाम्पल्स आहेत हे मनाने बनवतोय. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट नोट करण्यासारखी ती म्हणजे कंजंक्शन आपण योग्य वापरलेलं आहे का, त्यानंतर क्वेश्चन नाही बनत आहे ना आपल्याकडून. आणि आता इथे कार्य काय होत आहे नाउन क्लॉजकडून, तर या इन्फिनिटिव्हसाठी ऑब्जेक्ट म्हणून ते आता काम करत आहे. सो व्हॉट टू नोट हाऊ ही वॉज परफॉर्मिंग. त्यामुळे व्हॉटनी म्हणजेच कायनी जर आपण प्रश्न विचारला वाक्याला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो, आणि या ठिकाणी इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट म्हणून हा आत्ता आपण जो नाउन क्लॉज बनवला हा इथे कार्य करत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, गुड स्टुडंट्स ऑट टू रिअलाइज व्हाय दे शुड स्टडी. या वाक्यात आपण एक नाउन क्लॉज बनवलेला आहे जो इथे या टू रिअलाइज इन्फिनिटिव्हसाठी ऑब्जेक्टचं कार्य करतो.
नेक्स्ट एक्झाम्पल, शी केप्ट ऑन आस्किंग व्हाय ही डिड सो. हे आस्किंग जे आहे हे वाक्यामध्ये इथे प्रेझेंट पार्टिसिपलचं काम करतं. ठीक आहे, V4 ला आपण प्रेझेंट पार्टिसिपल पण म्हणत असतो, त्यामुळे हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे या पार्टिसिपलसाठी. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे काही 4 टाइप्स बघितले नाउन क्लॉजचे ते समजले असतील. आता हा नाउन क्लॉजचा 5th शेवटचा टाइप कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. याला इनकम्प्लीट प्रेडिकेशन सुद्धा म्हणतात. कसं असतं, टू बीची रूपं जी आहेत जर आपण ती व्हर्ब म्हणून वापरली असतील वाक्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल एम इज, आर, वॉज, वेअर वगैरे, हे जर आपण वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापरले असतील तर यांच्यासोबत आणखीनही व्हर्ब्स आहेत ते बघूयात आपण थोड्या वेळाने. यांच्यासोबत आपल्याला काहीतरी पुढे सांगणं महत्त्वाचं असतं. जर मी म्हटलं आय स्लीप तर हे वाक्य अर्थपूर्ण आहे. पण जर मी म्हटलं आय ॲम तर या वाक्याला पुढे काहीतरी सांगणं किंवा एक्सप्लेनेशन गरजेचं असणार आहे, त्याशिवाय हे कंप्लीट होणार नाही. याला म्हणायचं इनकम्प्लीट प्रेडिकेशन. आणि अशा वेळेस आपण जे पुढे वाक्य बनवणार आहोत हे जर क्लॉज असेल, नाउन क्लॉज असेल, तर ते काय असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. एक्झाम्पल, द होप इज दॅट ही विल रिटर्न. या वाक्यात आपण हे जे काही नाउन क्लॉज बनवलेलं आहे हे इज या व्हर्बसाठी कॉम्प्लिमेंटचं काम करतं. द होप इज याच्या पुढे काय, तर आपण हे नाउन क्लॉजमध्ये सांगितलेलं एक्सप्लेनेशन. त्यामुळे हे काय आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल, द फॅक्ट इज दॅट आय हॅव क्लिअर्ड द एक्झाम. शेवटी फॅक्ट काय आहे, ती फॅक्ट काय आहे सांगण्यासाठी आपल्याला पुढे एक्सप्लेनेशन गरजेचं आहे. त्यामुळे ही जी नाउन क्लॉजची आत्ता आपण बनवलेली रचना आहे ही सुद्धा ह्या व्हर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणून कार्य करते. एक नोट दिलेली आहे, नाउन क्लॉज फॉलोइंग द व्हर्ब्स टू बी, बिकम, सीम, अपियर, ग्रो, टेस्ट, स्मेल, प्रूव्ह, लुक, मेक performs the function of a complement of these verbs in place of predicate. जर हे प्रेडिकेटच्या ठिकाणी असेल, म्हणजेच सब्जेक्ट वर्ब नंतर आपण पुढे जो विस्तार दिलेला असतो त्यामध्ये जर हे असेल नाउन क्लॉज, तर तो इथे कॉम्प्लिमेंटचे कार्य करेल. मग यासाठी व्हर्ब्स कोणते असायला पाहिजेत वाक्यामध्ये, एकतर टू बीची रूपं किंवा मग बिकम, सीम, अपियर, ग्रो, टेस्ट, स्मेल, प्रूव्ह, लुक, मेक हे व्हर्ब्स तुम्ही लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला क्लॉजेसबद्दल जी भीती वाटायची ती आता थोडीफार कमी झाली असेल. नक्की क्लॉज म्हणजे काय, त्याचे सबटाइप्स कसे असतात, काय प्रकार असतात, कसे ओळखायचे, या सगळ्या बेसिक गोष्टीसुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेल्या आहेत. आजचं क्लॉजबद्दलचं सुरुवातीचं पहिलं लेक्चर असल्यामुळे आपण थोड्याशा गोष्टी डिटेलमध्ये जास्त बघितल्या, त्यामुळे अर्थातच लेक्चर थोडं लेंदी झालेलं आहे. मात्र हे तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. जितकं शक्य आहे तितकं सगळ्या गोष्टी, इन्फॉर्मेशन एका ठिकाणी अवेलेबल व्हावी हा इतकाच प्रामाणिक प्रयत्न आहे माझा. म्हणून मी ही सगळी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. जास्तीत जास्त ही सिरीज तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. पुढचं लेक्चर जे असेल ते आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल घेऊयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.